विदर्भ आणि मराठवाड्याच्या मध्यभागी होणाऱ्या निम पैनगंगा प्रकल्प गेल्या कित्येक वर्षांपासून धरण विरोधी संघर्ष समिती विरोध करत आली। त्यामुळे या प्रकल्पाचं काम अजूनही मार्गी लागलेलं नाही। अशात धरण विरोधी संघर्ष समिती विरोध करत असताना आज प्रथमच यवतमाळच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धरण व्हावं या समर्थनात शेतकऱ्यांनी धडक दिलेली आहे। ते नेमकं समर्थन का करत आहे आपण अधिक जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत काही शेतकरी आहे। काय सांगाल तुम्ही, याआधी प्रकल्पाला विरोध झालं, धरण विरोधी संघर्ष समितीने विरोध केल्यामुळे प्रकल्पाचं काम रगडलेलं आहे, तुम्ही समर्थनात उतरलेलं आहे, काय मागणी आहे, तुम्ही कशासाठी आला? आमचा एकच मागणी आहे की आतापर्यंत तुम्ही 25-30 वर्ष झाले धरण चालू करता बंद करता चालू करता बंद, आतापर्यंत काम सुरू होतं, निवडणुका आल्या पुन्हा बंद झालं। आमचं म्हणणं आहे का एक तर तुम्ही चालू करा नाही तर बंद करा आणि आम्हाला खरेदी विक्रीचे व्यवहार करू द्या। कारण आमचा एखादा वडील बिमार राहिला त्याला 1 एकर जमीन निघता येत नाही, पोराचं शिक्षण आहे, लग्न आहे, त्यानं आम्ही काय करायचं? मग एक तर तुम्ही बंद करा ना, मग खरेदी विक्रीचे व्यवहार सुरू करा नाही तर काम सुरू करा, ही आमची मागणी आहे। नक्कीच खरेदी विक्री बंद केल्यामुळे अडचणी येत आहे शेतकऱ्यांपुढं। आपल्यासोबत आणखी काही शेतकरी आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। खरेदी विक्री बंद केल्यामुळे नेमकं तुम्हाला काय अडचण येते आणि जिल्हाधिकाऱ्यांची तुम्ही भेट घेतलेली आहे, काय आश्वासन दिलं? सर, खरेदी विक्रीच बंद होत नाही। याच्यामुळे नाही का वारशी हक्क चढवणे, वारसा हक्क उतरवणे किंवा कोणती जमीन विकणे किंवा कुठे गाण ठेवणे असे जे आम्ही ज्यावेळेस मेटीमध्ये सापडतो, आमचे लेकरं बाहेरगावी शिकायला असतात, आमच्यापाशी पैसा नाही, आम्ही नाही का खूप गरीब वर्ग आहोत आणि हा धरण सतत पूर्वी 20 वर्षापासून आम्हाला म्हणजे असे खरेदी विक्री बंद करणे आणि मार देणे सुरू आहे। याच्यानंतर म्हणजे एक तर यांनी करावं नाहीतर आमच्या खरेदी विक्रीचा व्यवहार मोकळा करावा, कारण की आम्ही मध्यमवर्गीय लोक खूप अडचणीमध्ये सापडतो। नक्कीच यामध्ये अल्पभूधारक शेतकरी कुठेतरी भरडला जातोय। आपल्यासोबत आणखी काही शेतकरी आहेत। तुम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिलेली आहे, काय मागणी केलेली आहे तुम्ही आणि काय सांगितलं? मी कोळी बुद्रुक इथून आलेलो आहे आणि इथे जे हा जो प्रकल्प आहे हा प्रकल्प एक तर चालू करावा की नाही तर मग बंद करावा। एक तर करायचा असेल तर तुम्ही जलद गतीने पटकीने काम करून मोकळे व्हावे आणि आमचे जे कोणते अडचणी आहे त्या अडचणी आम्ही एक तर मग बंद केल्यामुळे आम्ही समोरच्या जो गोष्टी असते ते आम्ही ते पूर्ण करू शकतो, नाही तर मग हे चालू बंदमुळे आम्हाला असं म्हणजे खूप काही अडथळे निर्माण होतात, ते झाले नाही पाहिजे बा। आणि यासाठी आम्ही इथे कलेक्टर ऑफिसमध्ये आलेलो आहे, त्यांना निवेदन दिलं। आम्ही समर्थक असल्यामुळे आम्ही तयार आहोत सगळं द्यायला यांना, पण यांनी एक तर चालू करा आणि नाही ते बंद करा, हा माझा उद्देश आहे। नक्कीच नियम पैनगंगा प्रकल्प आहे, यावर ज्या पद्धतीनं सध्या स्थगिती आणल्या गेलेली आहे, या धरणाचं स्थगिती आणलेल्या कामाचं स्थगिती उठून कुठेतरी हा काम सुरू करण्यात यावं आणि ज्या काही आमच्या समस्या आहेत त्या त्वरित सुटाव्या या दृष्टिकोनातूनच आज नियम पैनगंगा प्रकल्पाला समर्थन देणाऱ्या शेतकऱ्यांनी धडक देऊन आपल्या व्यथा जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडल्या आहे। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।